एखाद्या वेळेस आपल्याला काहीतरी गोड खावंसं वाटतं आणि आपल्याला आठवते ती आपल्या आईच्या हातची शेवयाची खीर. पण आपण घरी ती खीर बनवतो, पण आईच्या हातची त्या खिरीला आईच्या हातची चव काही येत नाही. ते कशामुळे? तर आपण आपण जी शेवयाची खीर बनवतो ती बाजारातून विकत आणलेल्या शेवयांपासून, आणि आई जी खीर बनवत होती ती घरी बनवलेल्या पारंपरिक अशा शेवयांपासून. आता आपल्याला जर पारंपरिक पद्धतीच्या शेवया घरच्या घरी बनवता येत नसेल तर आपण काय करू शकतो? तर आज तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पारंपरिक पद्धतीने जर शेवया आपल्याला बनवता येत नसेल तर घरच्या घरी अगदी रव्यापासून आपण पारंपरिक पद्धतीच्या शेवया घरच्या घरी कशा बनवायच्या त्या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. रव्याच्या वाटी शेवया बनवण्यासाठी इथे बघा 2 वाटी एवढा बारीक रवा आपल्याला लागणार आहे. रवा घेताना आपल्याला बारीक चाळणीने तो रवा चाळून घ्यायचा आहे, जेणेकरून जर रव्यामध्ये जर काही कचरा असेल किंवा अळी वगैरे असेल तर ती या चाळणीद्वारे निघून जाईल. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे रवा पूर्णतः मी चाळून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. रव्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हा जो रवा आहे तो छान असा इथे भिजवून घ्यायचा आहे. रव्याच्या ज्या आज आपण वाटी शेवड्या बनवणार आहे त्या घरच्या घरी आपण नक्कीच बनवू शकतो. तशाच चवीलासुद्धा खूप चविष्ट बनते. जर कधी अचानक गोड काही खावंसं वाटत असेल आणि जर त्याच्यात आपल्याला जर शेवयाची खीर खावीशी वाटत असेल तर आपण अशा घरच्या घरी वाटी शेवड्या नक्कीच बनवू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी इथे रवा भिजवून घेतलेला आहे आणि आता हा रवा 1 ते 1.5 तासासाठी आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी याचा एक गोळा करून घेतलेला आहे आणि मुरण्यासाठी 1.5 तासासाठी मी हा रवा असाच सोडणार आहे. इकडे बघू शकता पूर्णतः 1.5 तास झालेला आहे आणि रवासुद्धा छान आपला मुरलेला आहे. आता हा जो रवा आहे तो बघू शकता छान असा इथे मुरलेला आहे. आता हा रवा घ्यायचा आहे, याला छान असा चुरून घ्यायचा आहे आणि एक आपल्याला घरीच असलेला खलबत्ता घ्यायचा आहे आणि त्या खलबत्त्यामध्ये हा रवा आपल्याला टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला इथे बत्ता घ्यायचा आहे आणि बत्ता घेऊन हा जो खलबत्त्यामध्ये टाकलेला रवा आहे तो अशा प्रकारे आपल्याला कांडू कांडू याला छान असा तार काढून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण ज्या वाटी शेवड्या बनवणार आहोत त्याला हाताच्या शेवड्याची चव यायला हवी आहे. खलबत्त्यामध्ये हा रवा आपल्याला 10 ते 15 मिनटं छान असा कांडून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता 15 मिनटं पूर्ण झालेलं आहे आणि रव्याला छान असे तार तुटायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला हे शेवड्या करताना एक टिप्स इथे फॉलो करायची आहे, ती म्हणजे आपला जो हा रवा आहे तो आपल्याला इथे घट्टसरच ठेवायचा आहे. म्हणजे बिलकुलच या रव्याला पाणी लावून आपल्याला हा रवा आसट करायचा नाही, जेणेकरून आपण ज्या ह्या शेवड्या बनवणार आहोत त्या शेवड्या आपल्या व्यवस्थित अशा पडल्या जातील. कारण की आज आपण ज्या वाटी शेवड्या बनवत आहोत त्या बनवणार आहोत कुरडई करणाऱ्या साच्यामध्ये. कारण की बऱ्याच मैत्रिणींना हातावरल्या शेवड्या बिलकुल जमत नाही, त्यांच्यासाठी स्पेशली आज मी ह्या वाटी शेवड्या घेऊन आलेली आहे. तर इथे तुम्ही रवा बघू शकता आपला छान असा चुरून झाला आहे आणि छान असा कांडूनसुद्धा इथे झाला आहे. म्हणजे शेवड्यासाठी आपला हा जो रवा आहे तो इथे तयार आहे. आपल्याला शेवड्यासाठी हा रवा घेताना इथे घट्टसर रवा घ्यायचा आहे, आसटसर रवा घ्यायचा नाही. ही टिप्स नक्की फॉलो करायची आहे. आता इथे आपल्याला कुरडई करायचा साचा घ्यायचा आहे. कुरडई करायचा साचा घ्यायचा आहे आणि त्याच्यामधली जी पाती आहे ती आपल्याला बारीकच पाती इथे ठेवायची आहे. कारण की आपण ज्या शेवया इथे बनवणार आहोत त्या शेवया आपल्या बारीक व्हायला हव्या, म्हणून इथे आपल्याला बारीक पाती टाकणे आवश्यक आहे. आता अशा प्रकारे रवा आपल्याला साच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि साचा बंद करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवत आहे त्या पद्धतीनेच आपल्याला सर्व काही करायचं आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटत आहे ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. आता अशा प्रकारे आपल्याला या साच्याला आट्या टाकायच्या आहे आणि साच्यामधून आपल्याला ह्या शेवड्या ज्या आहे ते करायला सुरुवात करायची आहे. तर इथे बघू शकता मस्त अशा आपल्या शेवड्या पडायला सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला ह्या ज्या शेवड्या आहेत त्या अशा तोडून घ्यायच्या आहे आणि जशी आपली वाटी असते त्या वाटीचा आकार आपल्याला इथे द्यायचा आहे आणि अशा प्रकारे आणखी आपल्याला ह्या शेवड्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे आपल्या साच्याला आट्या देत देत आपल्याला ह्या शेवड्या पाळून घ्यायच्या आहे. रव्याच्या शेवड्या आहे आणि साच्यामधून आपण पाळत आहोत त्या कारणाने साचा आपल्याला खूप असा भारी जाते. कारण की वाटी शेवड्या बनवण्यासाठी आपल्याला इथे आपण जो रवा घेतलेला आहे तो घट्टसर असा रवा घेतलेला आहे आणि घट्टसर रवा जेव्हा आपण साच्यामधून पाडायचा प्रयत्न करतो किंवा साच्यामधून आपण शेवड्या पाडायचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या हाताला खूप तसा ताण लागतो, पण शेवड्या मात्र खूप अशा चवीला चविष्ट होते. आपल्याला जर
थोड्याफार जर शेवळ्या करायच्या असेल तेव्हा आपण ह्या वाटी शेवळ्या नक्कीच करू शकतो. जर जास्ती प्रमाणात आपल्याला शेवळ्या करायच्या असेल तेव्हा मात्र आपल्याला ह्या शेवळ्या न बनवता आपण हातावरच्या पारंपरिक शेवळ्यासुद्धा बनवू शकतो. त्या कशा बनवायच्या त्याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देणार आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी ज्या शेवळ्या आहेत त्या पूर्णतः पाडून घेत आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्या पूर्णतः ज्या वाटी शेवळ्या आहेत त्या इथे बनून झालेल्या आहे. आता आपण ह्या ज्या शेवळ्या आहेत त्या पूर्णतः एक दिवसभर उन्हामध्ये वाळून घेणार आहे. उन्हामध्ये एक दिवसभर आपल्याला वाळवून घ्यायचे आहे आणि वाळल्यानंतर तुम्ही इथे शेवळ्या बघू शकता मस्त अशा इथे खमंग वाळून तयार झालेल्या आहे. मी या शेवळ्या पूर्णतः एक दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेल्या आहे. वाटी शेवळ्या इथे तयार आहे आणि आता या शेवळ्यांपासून खीर कशी बनवायची ते सुद्धा आपण पाहूया. त्याच्यासाठी एकीकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी फुटलेली आहे आणि आता ज्या ह्या वाटी शेवळ्या आपण बनवलेल्या आहेत त्या अशा प्रकारे फोडू फोडू आपल्याला या पाण्यामध्ये टाकून द्यायच्या आहे आणि पाण्याला छान अशा 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे. पाण्याला 2-3 उकळ्या काढल्या की ह्या ज्या शेवळ्या आहेत त्या पूर्णतः मोकळ्या होतात आणि नंतर आपण ह्या ज्या शेवळ्या आहे याची खीर कशी बनवायची ते सुद्धा आजच्याच व्हिडिओमध्ये पाहूया. आणि तुम्ही इथे बघू शकता पाण्याला छान अशी उकळी फुटत आलेली आहे. पूर्णतः 10 मिनिटे ह्या शेवळ्या शिजण्यासाठी इथे लागणार आहे. याच्यावरती आपल्याला झाकण न ठेवता ह्या शेवळ्या उकळून घ्यायच्या आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्या शेवळ्या ज्या आहेत त्या छान अशा उकळून इथे झालेल्या आहे. शेवळ्या इथे छान अशा उकळून झालेल्या आहे. आता एका चाळणीमध्ये आपण ह्या शेवळ्या काढून घेऊया आणि एकीकडे आपण खीर करायला घेऊया. खीर करण्यासाठी इथे तुम्ही बघू शकता कढई आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायची आहे आणि 2 ते 3 चम्मच आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचं आहे. तूप आपल्याला पूर्णतः गरम होऊ द्यायचं आहे. तूप छान असं गरम झालं की आता आपल्याला याच्यामध्ये थोडे बदामाचे काप व थोड्या मनुका घालून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्स आपण आपल्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतो. तर इथे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर आता हे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते तुपामध्ये छान असे होऊ द्यायचे आहे. तुपामध्ये ड्रायफ्रूट्स झाल्यानंतर आता आपल्याला 1 ते 2 वाट्या एवढं दूध आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. दूधसुद्धा आपण इथे खीर किती बनवायची त्या हिशोबाने इथे घ्यायचं आहे. तर मी 2 वाट्या एवढं दूध इथे घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे ड्रायफ्रूट्स छान इथे तुपामध्ये झालेले आहे आणि आता दूधसुद्धा मी घालून घेणार आहे. तर 2 वाटी एवढं दूध मी याच्यामध्ये घालून घेणार आहे आणि दुधाला छान अशी उकळी फुटली की आता ज्या शेवळ्या आपण उकळून घेतलेल्या होत्या त्या शेवळ्या आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता कलर बघू शकता अप्रतिम असा कलर आलेला आहे. शेवळ्या घालायच्या आहे आणि शेवळ्या घातल्यानंतर याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्या चवीनुसार इथे आता साखर घालायची आहे. इथे मी 7 ते 8 चम्मच एवढी साखर घालणार आहे आणि तेवढी साखर एवढ्या खिरीसाठी व्यवस्थित अशी होते. आता साखर घातल्यानंतर आपल्याला या खिरीला 2 ते 3 छान अशा उकळ्या फुटू द्यायच्या आहे आणि 2 ते 3 उकळ्या फुटल्यानंतर आपली चविष्ट अशी शेवयाची खीर इथे तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता इथे मी पारंपरिक पद्धतीने रव्यापासून शेवया कशा बनवायच्या त्यासुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहे आणि त्याच्यापासून आपल्या आईच्या हातच्या चवीची शेवयाची खीर कशी बनवायची ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. आजचा व्हिडिओ किंवा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जर प्रीतिखंड रेसिपीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला एक कमेंट करून कळवायला विसरू नका. धन्यवाद.